तर या शोभायात्रेवर आपलं लक्ष असेलच. पुढच्या बातमीकडे आपण वळूया तूर्त. भारतामध्ये राहणारे हिंदू असोत किंवा मुस्लिम, हिंदू समाज सर्वांनाच सामावून घेतो असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय. एवढंच नाही तर पुढे त्यांनी जात धर्म पंथ न पाहता सर्वांसाठी मंदिरं, स्मशानभूमी आणि जलस्रोत एकच असले पाहिजेत अशी भूमिकाही मांडली. बनारस हिंदू विद्यापीठाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जात आणि धर्माच्या आधारावर भेद न करता सामाजिक सलोखा आणि ऐक्य वाढवणं हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं उद्दिष्ट आहे असंही मोहन भागवत यांनी म्हटलं. तर मोहन भागवत नेमकं काय म्हणाले पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंदिरं, स्मशानभूमी आणि जलस्रोत हे सर्वांसाठी समान असले पाहिजे. त्यात जातीय भेदभाव नको. हिंदू समाज सर्वांना सामावून घेतो, मग तो हिंदू असो वा मुस्लिम. कारण हे सारं भारताचाच भाग आहे. तर हिंदू मुस्लिम एकाच संस्कृतीचा भाग आहेत अशा आशयाची भूमिका मांडणाऱ्या सरसंघचालकांवर उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय. सध्या भाजप आणि संघच धर्माधर्मा आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. माझं म्हणणं आहे की एवढा पुढचा विचार करण्याच्या आधी जगताना सगळ्यांनी एकत्र यावं हा त्यांनी विचार द्यायला पाहिजे. ठीक आहे, गेल्यानंतर माणसाचा काय उपयोग तुम्ही तुमच्या एकतेचा. जिवंत असताना तुम्ही विष घालवताय त्यांच्यामध्ये. हिंदूंमध्ये मराठी अमराठी करताय, मराठीमध्ये मराठा मराठी तर करताय, हरियाणामध्ये सुद्धा तिकडे जाट जाटे तर केलं, गुजरातमध्ये पटेल पटेले तर केलं. तर हे माणसं जिवंत आहेत तेव्हा एकत्र येण्यासाठी करा. मेल्यानंतर तुम्ही कोण काय सांगणार एकत्र येण्याची. तर जिवंत माणसासाठी काम करा. तर आता भारत पाकिस्तानच्या मार्गावर जायला निघाला अशा शब्दामध्ये जितेंद्र आव्हाडांनी सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऑर्गनायझर्सनी हे ख्रिश्चन धर्मियांच्या जमिनीविषयी छापून आणल्यानंतर जेव्हा बोंबाबोंब सुरू झाली तेव्हा त्या मासिकातनं तो पार्टच काढून घेतलाय. माझं म्हणणं स्पष्ट आहे की पाकिस्तानचा जन्म झाला तो धर्मनिरपेक्ष पाकिस्तान म्हणून, आणि हळूहळू धर्माच्या रस्त्याने गेलेल्या पाकिस्तानचं वाटोळं झालं. भारत देखील पाकिस्तानच्या मार्गावर जायला लागला आहे. यानंतर पुढची बातमी अमेरिकेहून.